श्री स्वामी समर्थ। आज आपण देवांचे फोटोचे वस्त्र कसे शिवायचे ते पाहणार आहोत। आपण फोटोचं माप घ्या। फोटोची लांबी 7 इंच आणि रुंदी 5 इंच आहे। त्याप्रमाणे मी कापड कापून घेतलेला आहे। पट्टीची लांबी 7 इंचच्या 2 पट्ट्या घ्यायच्यात आपल्याला आणि एक 6 इंचची घ्यायची आहे, कारण एक 5 इंचचं माप असलं तरी 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि 3 इंच त्याची रुंदी आहे आणि 7 इंचच्या पट्टीची 2 इंच रुंदी आहे आपल्या। त्यानंतर आपण जो वरचा भाग आहे 6 इंचचा त्याला आपण फोल्ड करून शिलाई मारून घेऊ आणि हे वस्त्र मी शेवटी फोटोला घालून दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशी लेस लावून घ्यायची आपल्याला। लेस लावल्यानंतर जी 7 इंचाची पट्टी आपली उभी त्या पट्टीला आपण शिलाई मारून घेऊ। याला 3 बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हा माझा नवीनच चॅनल आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा सपोर्ट, तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो, त्यामुळे सपोर्ट करा। शिलाई मारून झाली की आपण या भागाला तिन्ही बाजूने लेस लावून घेऊया। तुम्ही कोणत्याही देवाच्या फोटोला असे वस्त्र शिवू शकता आणि मलाही तुम्ही ऑर्डर देऊ शकता। त्यासाठी DM करायला विसरू नका। तर असे पट्ट्या शिवून झाल्यात आपल्याला। आता त्यानंतर आपण जी आडवी पट्टी आहे त्याला अर्धा इंच मार्जिन, जे आपण 1 इंच सोडलं होतं शिलाईसाठी ते अर्धा इंच सोडायचं, दोन्ही बाजूला अर्धा इंच, आणि आपण ते पट्ट्या आहेत ना शिवून घेऊ। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। महाराजांच्या फोटोला ही वस्त्र शिवून मिळेल। तर आपलं असं भाग शिवून झाला आहे, तर त्याला फोल्ड करू आपण आणि दोन्ही साईडला आपण मार्जिन सोडलं होतं तर तिकडे शिलाई मारून घेऊ आणि नंतर हा भाग आपण उलटून घ्यायचा आहे। त्यानंतर आपलं वस्त्र तयार होईल। तुम्हाला असे वस्त्र शिवून पाहिजे असेल तर मला कमेंट करा। असं वस्त्र छान शिवून झालं आहे। आता आपण गणपती बाप्पाच्या फोटोला घालू। गणपतीचा फोटो आहे माझ्याकडे, तर आपण फोटोला वस्त्र घालून कसा राजेशाही लुक येतो बघा। तुम्ही कोणत्याही देवाच्या फोटोला असे वस्त्र शिवून घेऊ शकता। बघा किती रॉयल आणि छान लुक येतोय। श्री स्वामी समर्थ।